जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 2024 क्रेडिट पॅटर्न म्हणजेच एन-ई-पी 2020 पॅटर्नमधील कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक पद्धतीने बघा. विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या विषयाचे देखील व्हिडिओ आपल्याला लवकरच अपलोड करून देण्यात येणार आहे. तसेच बाकीच्या व्हिडिओ देखील लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटणार आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया की कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट कशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला माहिती आहे की विद्यार्थी मित्रांनो, कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट या विषयासाठी तुम्हाला एकूण 4 क्रेडिट देण्यात आलेले आहे. तर पेपरसाठी एकूण 70 मार्काची क्वेश्चन पेपर तुम्हाला घेतली जाणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम अवधी देण्यात आलेला आहे. 70 पैकी पासिंगसाठी तुम्हाला किमान 28 मार्क मिळवणे अपेक्षित आहे. तर या विषयाचे क्वेश्चन पेपर फक्त आणि फक्त इंग्रजी माध्यमातून होणार आहे. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट समोर तुम्हाला बघायला भेटेल. काही इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन आहे. टोटल तुम्हाला परीक्षेसाठी 6 प्रश्न दिले जातील. तर 6 पैकी क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचा आहे. तर क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th, 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. समोर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट स्क्रीनवर दिसत असेल. यामध्ये टोटल 6 प्रश्न आहे. त्यातील पहिला प्रश्न हा तुम्हाला फिल इन द ब्लँक 6 मार्कासाठीचा आहे. क्वेश्चन नंबर 2nd हा तुमचा चॅप्टर नंबर 1 वर न्यूमेरिकल प्रॉब्लेम 18 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 3 चॅप्टर नंबर 2nd वर न्यूमेरिकल प्रॉब्लेम 18 मार्काला आहे. क्वेश्चन नंबर 4 न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 3 वर 18 मार्काला आहे. तर क्वेश्चन नंबर 5 न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 4 वर 18 मार्काला आहे. प्रॉब्लेममध्ये नेमकी काय विचारलं जाईल हे आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 राइट शॉर्ट नोट्स आहे. 4 पैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोट्स लिहायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला 10 मार्क आहे. असे मिळून 70 मार्कांचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये, पॅटर्नमध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. हे कृपया सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या. इथे क्वेश्चन नंबर 2nd मध्ये तुम्हाला जो काही न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 वर विचारला जाईल, त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी 18 मार्क देण्यात आलेले आहे. किती मार्क आहे? 18 मार्क. यामध्ये तुम्हाला पहिला प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इन्कॉर्पोरेशन अशा तुमच्या चॅप्टर नंबर 1 ला नाव आहे. तर चॅप्टर नंबर 1 रिलेटेड तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे 3-4 पैकी काहीतरी तुम्हाला शो करायला लावतील. जस्ट लाइक या ठिकाणी तुम्हाला प्रिपेअर अ स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू द पोस्ट इन्कॉर्पोरेशन टुगेदर विथ अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ द सेम किंवा प्रिपेअर अ कॉलमनर स्टेटमेंट शोइंग प्रॉफिट्स प्रायर टू अँड पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. Then to find out profit prior to and post incorporation showing the basis of apportion किंवा prepare a statement showing profit or loss prior to and post incorporation and how much profit is available for a distribution to dividend. अशा पद्धतीने तुम्हाला या चारीपैकी कोणत्याही एक याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. त्याच्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 हा जो काही दाखवलेला आहे, जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित न्यूमेरिकल प्रॉब्लेम आहे, तो आहे इंटरनल रिकन्स्ट्रक्शन वरती. यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन प्रिपरेशन ऑफ बॅलन्स शीट ॲज पर द पार्ट फर्स्ट ऑफ शेड्यूल 3rd आफ्टर द इंटरनल रिकन्स्ट्रक्शन असा एक विचारला जाऊ शकतो किंवा गिव्ह नेसेसरी जर्नल एंट्रीज टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड ऑल्सो प्रिपेअर रिवाइज बॅलन्स शीट आफ्टर द स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन असा पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके. हा तुम्हाला जवळ-जवळ 18 मार्काला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारला जाईल. क्वेशन नंबर 4 हा चॅप्टर नंबर 3 वर आधारित न्यूमेरिकल प्रॉब्लेम 18 मार्काला विचारला जाईल. ज्या चॅप्टरला नाव आहे फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ ए कंपनी. ज्यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ कंपनी दॅट इज द बॅलन्स शीट अँड स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज पर पार्ट फर्स्ट अँड सेकंड ऑफ शेड्यूल 3rd इन्क्लुडिंग द ऑल ॲडजस्टमेंट अशा पद्धतीचा हा प्रश्न असू शकतो. So prepare a balance sheet of the company as per Indian accounting standard in accordance with the division second to the schedule third of the Companies Act 2013. या दोघांपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो. त्यानंतर इथे क्वेश्चन नंबर 5 दाखवलेला आहे, जो चॅप्टर नंबर 4 वर आधारित असणार आहे. त्यासाठी देखील तुम्हाला 18 मार्क देण्यात आलेले
आहे. तर यामध्ये चॅप्टर नंबर 4 चं जे काही नाव आहे ते आहे लिक्विडेशन ऑफ ए कंपनी. ओके. तर यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल प्रॉब्लेम ऑन लिक्विडेशन ऑफ ए कंपनी यावर विचारलं जाईल. ज्यामध्ये शो द लिक्विडेटर फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट किंवा प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स अँड डिफिशियन्सी अकाउंट अँड प्रिपेअर स्टेटमेंट अफेअर्स अँड सरप्लस अकाउंट अशा पद्धतीचे काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम विचारले जातील. कृपया लक्षात घ्या 18 मार्काला तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे. यापैकी कोणतेही 3 प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावयाचे आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपण काही शॉर्ट नोट्स बघणार आहोत. जिथे तुम्हाला टोटल मी या ठिकाणी 17-18 शॉर्ट नोट्स दिलेल्या आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. प्रत्येकी 5 मार्काला आहे. अशा पद्धतीने तुम्ही 2 शॉर्ट नोट्सची उत्तर लिहिली तर तुम्हाला 10 पैकी मार्क्स या ठिकाणी तुम्हाला भेटू शकतात. सॉरी. तर यामध्ये अ, पहिली शॉर्ट नोट्स आहे पी ज्याला आपण म्हटलं जातं पर्चेस कन्सिडरेशन. दुसरी जी काही शॉर्ट नोट्स आहे ती आहे प्रॉफिट ऑर लॉस प्री इन्कॉर्पोरेशन. पुढे आहे प्रॉफिट ऑर लॉस पोस्ट इन्कॉर्पोरेशन. देन कमेन्समेंट ऑफ ए बिझनेस सर्टिफिकेट, कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस, देन स्टेप्स फॉर रिकन्स्ट्रक्शन स्कीम, देन कन्सेप्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन, एक्सटर्नल रिकन्स्ट्रक्शन, इंटरनल रिकन्स्ट्रक्शन या तिघांपैकी एखादी तरी विचारली जाऊ शकते. नेक्स्ट आहे कॉस्ट ऑफ इश्यू ऑफ मॉर्गेज डिबेंचर, देन डिफर टॅक्स लायबिलिटी असे देखील काही शॉर्ट नोट्स विचारले जाण्याची शक्यता आहे. नंतर आहे प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉईज बेनिफिट्स, देन कॉन्टिंजेंट लायबिलिटी, शेअर ट्रान्सफर फीज, देन एक्सपेंडिचर इन्कर्ड ऑन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याच्यानंतर आहे डिप्रिसिएशन ऑन इनटँजिबल असेट, प्रोसिजर ऑफ वाइंडिंग अप किंवा नुसतं वाइंडिंग अप असं सुद्धा तुम्हाला कदाचित शॉर्ट नोट्स विचारली जाण्याची शक्यता आहे. ड्युटीज ऑफ लिक्विडेटर किंवा कंपल्सरी लिक्विडेशन, फीचर्स ऑफ लिक्विडेशन असे पण काही प्रश्न विचारले जाईल किंवा लिक्विडेशन ऑफ ए कंपनी, देन लिक्विडेटर्स फायनान्शियल स्टेटमेंट असे काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, डिफिशियन्सी ऑर सरप्लस किंवा सस्पेन्स अकाउंट असे पण काही शॉर्ट नोट्सला तुम्हाला प्रश्न असू शकणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण एस-वाय बी-कॉमच्या सेमिस्टर 3 मधील एन-ई-पी जो आहे तर त्या विद्यार्थ्यांसाठी कॉर्पोरेट अकाउंटिंग फर्स्ट या विषयाच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पोर्टंट क्वेशन्स आपण स्टडी पर्पजसाठी बघितलेले आहे. कृपया लक्षात घ्या दिलेले क्वेशन हे फक्त स्टडी पर्पजसाठी दिलेले आहे. बट क्वेशन पेपरचा पॅटर्न माहीत असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने परीक्षेची तयारी करता येणारी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.